नमस्कार मंडळी. आजचा माझा संध्याकाळचा व्लॉग ना खरंच खूप स्पेशल आहे. कारण आजची संध्याकाळ खूपच सुंदर झाली होती. खरं सांगायचं ना, तर दिवस कितीही व्यस्त गेला ना, तर संध्याकाळचा हा शांत वेळ ना मनाला खूप सुकवणारा असतो. आज मी किचनमध्ये काम करत होते आणि अचानक माझं लक्ष गेलं, तर बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं, बाहेरचं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं, की काही क्षणासाठी मी सगळं काम थांबवून फक्त आणि फक्त तो व्ह्यू एन्जॉय करत बसले. आकाशातले रंग, केशरी, गुलाबी, थोडा निळा खरंच खूप सुंदर दिसत होता. माझ्या किचनच्या खिडकीमधून दिसणारा हा व्ह्यू आहे. माझ्यासाठी ना खरंच खूप खास आहे. रोजचं काम करत असताना ना छोटासा क्षण मला खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो. खरंच कधी-कधी ना आनंद मोठ्या गोष्टींमध्ये शोधत बसण्यापेक्षा ना अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मिळतो. आजच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती. मेनू मी आधीच ठरवून घेतला होता, की मला आज पालक पराठे बनवायचे होते. मग मस्त पालक स्वच्छ केला, स्वच्छ धुवून घेतला, बारीक चिरला, त्यात मसाले ॲड केले आणि मस्त पीठ मळून घेतलं आणि मला पालकासोबत आहे ना कढीची भाजी बनवायची होती. साधी सोपी पण खूप टेस्टी लागते आणि आपल्याला 2-3 दिवस पण ती फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तुम्ही, हवी तशी. मला तर खरंच उन्हाळाभर मला आता रोज जेवणासाठी मला कैरीची भाजीच हवी असते. आणि ही आजची कैरीची भाजी ना पराठ्यासोबत आहे ना एकदम परफेक्ट झाली होती. आणि तसंच माझ्या छोट्या कृष्णासाठी पण आहे ना मी खिचडी बनवली होती. हां, कृष्णाची मी खिचडी बनवत असताना कृष्णाची बडबड चालूच असते. म्हणजे मी जेव्हा स्वयंपाक बनवते ना, तेव्हा तो अधूनमधून येतच राहतो, की काय करते, काय बनवते, त्याची बडबड चालू असते. स्वयंपाक करताना कृष्णाची बडबड चालू असते ना, तेव्हा ते काही-काही गोड शब्द इतके छान वाटतात ना, कधी-कधी तो काय बोलतो ना कळत नाही. पण ठीक आहे, कधी-कधी नवीन-नवीन शब्द बोलण्याचा पण प्रयत्न करत असतो. मग काय, त्याची बडबड चालू असते, माझं पण काम चालू असतं आणि ह्या दिवसभरात आहे ना दिवसभरानंतर ना कुटुंबासोबत बसून जेवण करण्याचा आनंद ना खरंच वेगळाच असतो. मग काय गरमागरम पालक पराठे, कैरीची भाजी, खूप मस्त डिश होती आजची. जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे काय मग आपलं आवराआवर सुरू केली, भांडी धुतली, किचन आवरला. असा होता आजचा माझा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.